नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी एका अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जाणार आहे। हा व्हिडिओ कॅनडामधल्या एडमंटन शहराच्या जवळचा आहे। त्यावेळेस आम्ही एडमंटन शहरामध्ये राहत होतो। आज तुम्हाला मी एल्क आइसलँड नॅशनल पार्क दाखवणार आहे। कॅनडामध्ये प्रत्येक राज्यामध्ये बरेच नॅशनल पार्क असतात, ज्या ठिकाणी आपण जाऊन निसर्गाशी कनेक्ट होऊ शकतो। त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले वन्यजीव त्यांना आपण अगदी जवळून पाहू शकतो। मुलांसोबतच्या जुन्या आठवणींचा एक व्हिडिओ मी या अगोदर टाकला होता, त्याच व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे। आताच नाही मारे 1 आवर लागते। लॉंग ड्राईव्ह। या व्हिडिओमध्ये रियांश खूप लहान होता आणि तो थोडी थोडी मराठी बोलायला लागला होता। काय छान जंगल आहे. काय छान जंगल आहे ना. ते कोणते? ते शॉप कोणते? ते ब्ल्यू आता बंद करा। ओके, 1 hour या. वॉच कर बाई. आता काय पकडून जाय. आता काय फॅक्स गाडी जाय. आता काय फॅक्स गाडी जाय. लहानपणच्या आठवणी खरंच खूप छान असतात। त्यावेळेस आपल्याला त्यांचं एवढं महत्त्व वाटत नाही, परंतु काही वर्षानंतर ते दिवस आठवले की आपल्याला खरंच खूप आनंद होतो। आपण आलो. ऑलमोस्ट आलो। घराच्या रोडवर. मित्रांनो, कॅनडामध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यात शहराच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते। व्हिडिओमध्ये जे तुम्हाला हे खूप मोठ्या आकाराचे मेटलचे स्टोरेज कंटेनर दिसत आहेत, तर यामध्ये शेतकरी काय करतात, शेतामध्ये जे निघालेलं धान्य आहे ते साठवण्यासाठी याचा उपयोग करतात। नॅशनल पार्कमध्ये जाण्यासाठी थोडीशी एंट्री फीस असते। ती फीस भरल्याच्या नंतर आपण पार्कच्या आतमध्ये जाऊ शकतो। बायसन लुक कुठे लिहिले का? Elk, wolf, coyote, white-tailed deer, हे सगळं mule स्टडी deer, करा आणि मग ते जाऊया। ओके, black bear, beaver, plains bison, wood bison. नॅशनल पार्क जे आहेत त्यांचा एरिया खूप मोठा असतो। काही काही पार्क 500 एकर ते 700 एकर यापेक्षाही मोठे असतात। वन्य प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी या प्रकारचे मोठे मोठे पार्क्स ठेवलेले आहेत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॅनडात बऱ्याच प्रकारच्या आउटडोर ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो आणि अशा पार्क्समध्ये लोकांची त्यावेळेस खूप जास्त गर्दी असते। Oh, इथे पार्किंग आहे. गाडी आपली गाडी इकडे पार्क कर. हो झालं काय बघ। नाही, ओपन आहे. So open आहे डॅडी. त्यावेळेस रियांशी अर्धी इंग्लिश आणि अर्धी मराठी ही भाषा ऐकत ऐकत प्रवासाला खूप मजा यायची। कुठल्या साईडला लावायचे सांगा? ह्या साईडला. का तिकडे पलीकडचे लावायचे? नाही, तिकडेच इथं वॉकिंग आपल्याला करता येते ना. हे बीच आहे. हो ते खरं आहे, पण टेंट इथे नाही लावता येत। नाही, ते नंतर लावूया आपण सगळं वॉकिंग करणं झाल्यावर. कॅनडामध्ये कोणत्याही पार्कमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी कार पार्किंगसाठी मात्र भरपूर जागा ठेवलेली असते। Big jungle? बिग जंगल इज एल्क आइसलँड। ओके, Yeah. पण एल्क आइसलँडला आलो। त्या साईडला आहे ना तुझं? त्या आपल्या रिव्ह्यूला देऊ? नॅशनल पार्क जर आपल्याला जास्तीत जास्त एक्सप्लोर करायचे असेल त्यासाठी इकडे लोक सायकलचा वापर करतात। आम्ही पण आमच्या सर्वांच्या सायकल्स घेऊन आलो होतो।
प्रत्येक पार्क ही अतिशय सुंदर आणि स्वच्छ असते. कुठल्याच प्रकारचा कचरा किंवा घाण आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. इथं प्ले करू शकता तुम्ही, तो खेळा बोलायचा. तू रियाज नंतर प्ले करू शकता. Look at me. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये निसर्ग हा खूप सुंदर असतो. त्याचबरोबर तळ्यामधलं पाणी हे स्वच्छ आणि शांत असतं. मुलांना मात्र वाळूमध्ये खेळायला खूप आवडतं. तुम्हाला आठवत असेल, आपण पण लहानपणी वाळूमध्ये पाय घालायचा आणि चिमणीसाठी घर बनवायचं. Hello guys. Hello. What are you making? Sand castle. Oh. Okay, Dhanush, let's go. Wash your hands. त्यानंतर आम्ही सायकल्स घेतल्या आणि निसर्गाचा आनंद घेत पुढे निघालोत. सायकलवरनं जात असताना वाटेमध्ये आम्हाला हरिण पण पाहायला मिळाले. त्यानंतर आम्ही दुपारचं जेवण आणि थोडासा आराम करण्यासाठी टेंट सेटअप केला. Hi. टेंट सेटअप केल्याच्या नंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलोत. शिल्पाने बरेच काही पदार्थ घरून बनवून आणले होते. There's a water. That's a water. Hey, Harry. अशा निसर्गरम्य वातावरणात बाहेर जेवण करण्याची मज्जा मात्र खरंच खूप वेगळी असते. It's a bat. Mommy, it's a bat. Oh, yeah. Bat. Huh. It's a gomanta. Yes. टेस्टी बनवलं रे एकदम. रियांशला भूक लागली काय धनुषला? रियांशला ही भाजी देऊ, शिमला मिर्च. तुला आवडते ना? नाही. ओके ओके. डॅडीला देऊ का? मॅन फादर्स डे. शिल्पाची एक सवय आहे, आम्ही कुठेही बाहेर फिरायला गेलोत तर सर्वांसाठी लागणारं जेवण मात्र ती घरूनच बनवून आणते. त्याचं मेन कारण म्हणजे कॅनडामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचे पदार्थ सहजासहजी बाहेर मिळत नाहीत आणि आम्ही सर्वजण व्हेजिटेरियन फॅमिली असल्यामुळे आमच्या सर्वांना घरच्या जेवणाची सवय आहे. तोंडाला पाणी आलं बा माझ्या. चला आता. दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर मुलांसोबत थोडासा क्रिकेट खेळला.
त्यानंतर आम्ही आजूबाजूचा एरिया पाहण्यासाठी सायकलवरती निघालोत. प्रत्येक पार्कमध्ये बायसिकल ट्रेल असतात, त्यामुळे आपण आजूबाजूचा एरिया अगदी सहजपणे पाहू शकतो. लेट्स गो. काय डीप जंगल आहे रे. इकडे वॉटर कसं आहे की ग्रीन वेगळंच आहे. बीवर हाऊस बघा बीवर. ते बंद होतं ऍडव्हान्टेज लास्ट इयर नाही बंद होतं. नाही हो, चालू होतं पण नाही. बाईक असल्यामुळे. बंद होतं. हो चल मग. ओके नॉट टायर्ड. बायकिंग करून आल्याच्या नंतर मुलांना पाण्यामध्ये खेळायचं होतं, त्यामुळे आम्ही बीचवरती गेलोत. धनुष नो. बेबी किती आहे ना. बघ माझं डॅड. या दिवसात कॅनडामध्ये लोकांना बोटिंग करण्याची फार आवड असते, त्यामुळे आपल्याला सर्वत्र बोटिंग करणारे लोक दिसतात. प्लीज एवढी लुक ॲट मी. अशा निसर्गरम्य ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना वेळ मात्र खूप लवकर निघून जातो आणि दिवस कधी संपला हे मात्र आपल्याला समजतच नाही. आपल्याला सेम रूटनं बॅक यावं लागते. प्रत्येक पार्कमध्ये मुलांना खेळण्यासाठी प्ले पार्कची व्यवस्था करण्यात आलेली असते. एलिफेंट बैठ गया. Hoka. I need to watch my steps. Good job. You want to do Kit Kat and go? Big deal. आवडलं? My chocolate ice cream. Thanks for watching. Please subscribe and I'll see you in the next video. Bye bye. Bye bye. Bye. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.